टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सूरज चव्हाण हे माझ्या विरुद्ध अतिशय वाटेल ते बोलले होते आणि त्यांच्या विरोधात, कारण मला असं वाटतं आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अतिशय खालावला आहे आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय हा स्तर सुधारणार नाही, म्हणून मी त्यांच्यावर डिफेमेशन केस केली की तुम्ही जे बोललात ते सिद्ध करा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात जाणं। कट करून परत घेता येईल का? परत लगेच घ्या। महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अतिशय खालावला आहे। लोक वाटेल ते बोलतायत, कोणाविरुद्ध काय वाटेल ते बोलणं चालू आहे, म्हणून असं मला वाटलं की अशा लोकांना धडा शिकवणं गरजेचं आहे। म्हणून सूरज चव्हाणांवर मी डिफेमेशन केस फाईल केली होती। डिसेंबर महिन्यात ती केस फाईल केली होती। त्याचं हिअरिंग 2 हिअरिंग झाले होते, जानेवारी आणि मे मध्ये त्यांना नोटीस सर्व करण्यात आली होती आणि ती नोटीस पोलिसांद्वारे आम्ही जेव्हा आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिली तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यालयाने ती स्वीकारली नाही। सूरज चव्हाणांना आता कुठलंही पद नाही असं तिथे पोलिसांना सांगण्यात आलं, जो अहवाल त्यांनी आज कोर्टाकडे सादर केला। दुसरं की सूरज चव्हाण यांचे वकील आज कोर्टात हजर होते, त्यांना पिटिशनची कॉपी एकदा पाठवली होती, तरीसुद्धा पुन्हा हवी अशी विनंती त्यांनी कोर्टापुढे केली, ती कोर्टाने मान्य केली। आज त्यांना पुन्हा एकदा आम्ही पिटिशनची कॉपी देऊन त्यांना रिप्लाय फाईल करण्यासाठी कोर्टाने वेळ दिला आहे आणि आता या केसचं हिअरिंग पुन्हा 8 सप्टेंबरला ठेवलं आहे। दुसरा प्रश्न असा की कालच योगेश कदमांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडमध्ये जाऊन वक्तव्य केलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, नक्की काय पुरावे आहेत या संदर्भात देण्यात आले ठाण्यात? अतिशय दुर्दैवी आहे की जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे पूर्वी डान्स बार विरोधात लढायचे त्याच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातल्या योगेश कदमांची पाठराखण केली। खरं तर त्यांनी स्वतः जाऊन तो सावली बार बंद करणं गरजेचं होतं, त्याचे जे व्हिडिओज होते ते देखील त्यांनी बघितले असतील। तसं न करता अशा व्यक्तीचं समर्थन करणं याच्यावरनं स्पष्ट दिसतंय की त्यांना डान्स बार चालू ठेवायचे आहेत। माझ्याकडे जसं मी योगेश कदमांविरुद्ध बोलले तसे नवी मुंबई, ठाणे या सगळ्या भागातल्या डान्स बारचे डिटेल आले। 15 डान्स बार ठाण्यात चालू आहेत आणि एका वेळेस जवळजवळ 35 ते 50 बायका। खरं कायदा म्हणतो की 5च्या वर कलाकारांनी तिथे डान्स करता कामा नये, स्टेजच्या खाली कोणी उतरता कामा नये, पण असं असताना ठाण्यातल्या डान्स बारमध्ये एका वेळेस 35 ते 40 महिला नाचतात। त्याचे व्हिडिओज आणि सगळी माहिती मी गृहमंत्र्यांकडे पाठवली आहे, म्हणजे गृह राज्यमंत्री नाही गृहमंत्र्यांकडे पाठवली, ACS होमकडे पाठवली, श्रीखर परदेशींकडे पाठवली, सगळ्यांकडे मी पाठवून त्याची चौकशी लावून घेणार आहे। आणि दुःख असं वाटतंय की हे डान्स बार आणि तिथल्या गैरकृत्य बंद करण्याचं सोडून आज एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करतायत। पुण्यातील रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई जे आहेत त्यांना अटक झालेली आहे। ससून रुग्णालयाचा अहवाल देखील आला, त्यामध्ये मद्यपान केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसं मला आत्ता तो ससून रुग्णालयाचा मी जो अहवाल आहे तो वाचलेला नाही, त्याच्यात फक्त मद्यपान आहे का ड्रग्ज पण आहेत हे आत्ता मला माहीत नाही, त्यामुळे त्याबद्दल मी बोलणार नाही। पण जर ड्रग्ज असेल तर प्रांजल खेवलकर यांना शिक्षाही झाली पाहिजे। माझा प्रॉब्लेम असा आहे की अचानकपणे हे सगळं होत असताना खरं तर पोलिसांच्या नाकाखाली या सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा पोलीस कारवाई करताना कुठेही दिसत नाहीत, पण अचानकपणे एका घरी जाऊन रेड करून त्याला रेव पार्टीचं नाव देऊन, खरं तर रेव पार्टी आपण गुगल सर्च करा, रेव पार्टी म्हणजे जिकडे शेकडो माणसं एकत्र मोठ्या म्युझिकवर नाचतात त्याला रेव पार्टी म्हटलं जातं। त्याच्यात जर ड्रग्ज आणि दारू असेल त्याला रेव पार्टी म्हटलं जातं, पण याला रेव पार्टीचं नाव देऊन मीडियामध्ये हे जे सोडलं गेलं, ही रेव पार्टी म्हणता येईल की नाही हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न की अनेक लोकांना तेव्हा अटक झाली, पण एकाच व्यक्तीचं नाव रिलीज केलं गेलं आणि ते बाहेर मीडियाकडे दिलं गेलं,
तर मला असं वाटतं की याच्यातनं सरळ सरळ राजकारणाचा वास येतोय. मला असं वाटतं की राजकारण महाराष्ट्राचं किळसवाणी झालं. आता खडसेंविरुद्ध मला किती तिटकार आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी मला छळलं आहे. पण माझा स्वभाव असा आहे की जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. आत्ताच्या घटनेला मला त्याच्यात राजकारणाचा वास येतो. कारण गिरीश महाजनांविरुद्ध 4-5 दिवस खडसे एकानंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेत होते. म्हणून त्यांना गप्प करण्यासाठी, रोहिणी खडसेंना गप्प करण्यासाठी हे कटकारस्थान आहे की नाही अशी शंका मला नक्कीच येते आणि ते मी तुमच्या पुढे मांडते. नागपूरमधील एका बारमध्ये महाराष्ट्र शासनाच्या फाईल घेऊन काही अधिकारी बसले होते. तिथे दारू पीत असल्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतो. नाही, आत्ताच्या घटनेला त्या प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही. मी माहिती घेऊन नक्कीच बोलेन. गेल्या काही दिवसांमध्ये सरकारच्या अनेक मंत्र्यांवरती असतील ते आरोप होत आहेत, परंतु हे सगळे आरोप आहेत ते सरकारच्या विरोधात नरेटिव्ह सेट करून केलं जातं असा आरोप आहे तो मुख्यमंत्र्यांनी आज केलेला आहे. कसं बघता मुख्यमंत्र्यांच्या या विधानाकडे? मुख्यमंत्र्यांनी असं बोलणं मुळात इतकं चुकीचं आहे की मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्राने सगळंच बघितलं. शिरसाटांचा विट्स बघितलं, MIDC प्रकरण, बॅगेतली कॅश, सामाजिक न्यायाचा घोटाळा, त्यानंतर संजय गायकवाड यांनी केलेली मारपीट, माणिकराव कोकाटेंनी केलेला ती रमीचा डाव जो ते खेळत होते अधिवेशनाच्या काळात. मला असं वाटतं की या कोण कट कारस्थान करणार आहे हे सगळं जेव्हा मीडियाकडनं आपण बघतो तेव्हा स्पष्ट दिसतं की कोणी कट कारस्थान करत नाही आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असे नेते महाराष्ट्राला आज लाभले. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा मंत्र्यांची आहे ती कुठेतरी उचलबांगडी करण्यात यावी, सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय बघावं? मला असं वाटतं की आत्ताच्या घटनेला कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी याच्यावर निर्णय घेतलाच पाहिजे, नाहीतर त्याचे पडसाद त्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनता मात्र नक्की देईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.